आई झाड खाली येते. अम्मी आई आई झाड खाली आलं आलं. आई आई झाड खाली आलं आलं. आई झाड खाली आलं. टेम्पो पत्रासहित नाल्यात पडला. मुंबईच्या पावसाचा थरार. मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून ठिकठिकाणी दुर्घटनांची मालिका सुरू झाली आहे. या पावसाच्या तांडवात मुंबईचं उपनगर असलेल्या भांडूप परिसरातून अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारे 2 व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलेत. या दोन्ही घटना मुंबईतील पावसाची भीषणता आणि त्याहूनही अधिक स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा दाखवतात. भांडूपमधील सोनापूर भागात एका खासगी विकासकाकडून सुरू असलेल्या खोदकामामुळे थेट मुख्य रस्त्यालाच भगदाड पडलं असून एक महाकाय झाड आणि मालवाहू टेम्पो खड्ड्यात कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी ज्या पद्धतीने या दुर्घटना घडल्या आहेत ते पाहता मुंबईत नागरिक किती असुरक्षित वातावरणात जगतायत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला असून दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता हे दोन्ही व्हिडिओ पहा. हा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पहिली घटना भांडूपच्या मुख्य रस्त्यावरील एका बांधकाम सुरू असलेल्या जागेजवळ घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पावसाचा जोर स्पष्टपणे दिसत असून रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ सुरू असल्याचं दिसून येत आहे. याच दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेलं एक जुनं आणि महाकाय झाड अचानक डगमगू लागतं. व्हिडिओ रेकॉर्ड करत असलेल्या एका लहान मुलीचा आणि तिच्या कुटुंबाचा अत्यंत घाबरलेला आवाज पार्श्वभूमीत ऐकू येतो. ती मुलगी अत्यंत भयाकुल अवस्थेत ओरडत आहे की आई झाड खाली येतंय, आई झाड खाली येतंय. तिच्या या आवाजातील भीती संपूर्ण परिस्थितीची भीषणता स्पष्ट करते. आई झाड खाली येते. अम्मी आई आई झाड खाली आलं आलं. दोन्ही झाड आली येतात. आई झाड खाली येते. अम्मी आई आई झाड खाली आलं आलं. दोन्ही झाड आली येतात. ती वाक्य पूर्ण करत नाही तोच ते महाकाय झाड मुळासकट उखडून थेट बाजूला असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात कोसळतं. हा खड्डा तिथे एका नवीन इमारतीच्या बांधकामासाठी विकासकाने खणून ठेवला होता. ज्यावेळी हे झाड कोसळलं अगदी त्याच सेकंदाला रस्त्यावरून अनेक दुचाकी, रिक्षा आणि मोठी वाहनं अत्यंत वेगानं जात होती. झाड कोसळतानाचा आवाज आणि दृश्य इतकी भयानक होते की रस्त्यावरील पादचाऱ्यांची आणि वाहन चालकांची एका क्षणासाठी पाचावर धारण बसली. या दुर्घटनेचं सर्वात महत्त्वाचे आणि गंभीर पैलू म्हणजे हे झाड रस्त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच बांधकामाच्या खड्ड्यामध्ये कोसळलं. जर हे झाड त्या मुख्य रस्त्यावर कोसळलं असतं तर तिथं मोठा अनर्थ घडला असता यात शंका नाही. कारण त्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू होती आणि अनेक लोक पायी प्रवास करत होते. आई झाड खाली येते. अम्मी आई आई झाड खाली आलं आलं. दोन्ही झाड आली येतात. आई झाड खाली येते. अम्मी आई आई झाड खाली आलं आलं. दोन्ही झाड आली येतात. शेकडो टनांचं हे महाकाय झाड जर धावत्या वाहनांवर किंवा पादचाऱ्यांवर पडलं असतं तर अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असता. निसर्गाच्या कृपेनं किंवा केवळ नशिबाच्या जोरावर हे झाड खड्ड्याच्या बाजूला झुकलं आणि अर्धअर्ध टळला. परंतु केवळ नशिबावर विसंबून किती दिवस जगायचं असा संतप्त सवाल आता भांडूपमधील नागरिक उपस्थित करतात. या झाडाच्या कोसळण्यामागे निव्वळ पाऊस कारणीभूत नसून त्या बांधकामाच्या जागेवर अत्यंत बेजबाबदारपणे केलेलं खोदकाम कारणीभूत असल्याचं उघड झालंय. विकासकाने पाया भरण्यासाठी अत्यंत खोल खड्डा खणला होता.
परंतु रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या मुळांना इजा होणार नाही किंवा रस्ता कमकुवत होणार नाही यासाठी कोणतीही संरक्षक भिंत किंवा सुरक्षेची उपाययोजना केलेल्या नव्हत्या. सततच्या पावसामुळे माती भुसभुशीत झाली होती आणि मुळांचा आधार सुटल्यानं हे महाकाय झाड पत्त्यासारखं कोसळलं. आई झाड खाली येते. मम्मी, आई आई झाड खाली आलं. आलं. दोन्ही झाड आली आई झाड खाली येते. मम्मी, आई आई झाड खाली आलं. आलं. दोन्ही झाड आली या पहिल्या घटनेचा थरार शांत होत नाही. तोच भांडूपच्या सोनापूर भागातून दुसरा एक व्हिडिओ समोर आला ज्याने प्रशासनाच्या दाव्यांची लखतरं वेशीवर टांगली. या दुसऱ्या घटनेत मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्याचा एक मोठा भाग अचानक पत्त्यासारखा खचला. रस्त्याला मोठी भेग पडून तिथं एक अथांग आणि धोकादायक खड्डा तयार झाला. नेमका याच वेळी रस्त्यावरून जाणारा एक मालवाहू टेम्पो या खचलेल्या भागात आला आणि पाहता पाहता तो अख्खा टेम्पो त्या खोल खड्ड्यात उलटून पडला. हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर चांगला वाऱ्यासारखा पसरला असून तो पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाहीये. रस्त्यावरून चालताना अचानक जमीन पायाखालून सरकेल अशी भीती मुंबईकरांना नेहमीच असते. त्याचीच प्रचिती या घटनेनं आणून दिली आहे. टेम्पो चालकानं प्रसंगावधान राखत किंवा देवाच्या दयेनं स्वतःचा जीव वाचवला असला तरी त्या वाहनाचं प्रचंड नुकसान झालंय. जर त्या टेम्पोच्या जागी एखादी प्रवाशांनी भरलेली बेस्ट बस किंवा स्कूल बस असती तर आज मुंबईवर फार मोठं संकट ओढावलं असतं. सोनापूर भागातील काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्या शेजारी गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा सुरक्षेचे नियम न पाळता हे खोदकाम केलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेनं सर्व बांधकाम व्यावसायिकांना आणि कंत्राटदारांना खोदकामाच्या जागा सुरक्षित करण्याचे आदेश दिले होते. मात्र भांडूपमधील या घटनेवरून हे स्पष्ट होतं की विकासकांनी आणि पालिका अधिकाऱ्यांनी या नियमांना केराची टोपली दाखवली आहे. खोल खोदकाम केल्यामुळे रस्त्यावरील मातीचा थरार पूर्णपणे सरकला होता. त्यातच गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी थेट रस्त्याच्या खाली मुरलं आणि माती वाहून गेली. परिणामी वरून डांबरीरथ दिसणारा रस्ता आतून पूर्णपणे पोकळ झाला होता आणि जड वाहनाचा भार पडताच तो पूर्णपणे कोसळला. आणि निव्वळ अपघात नसून स्थानिक प्रशासन आणि संबंधित विकासकाचा अक्षम्य निष्काळजीपणा असल्याचा घणाघात स्थानिक रहिवाशांनी केलाय. या दोन्ही दुर्घटनांनंतर भांडूप आणि आसपासच्या परिसरांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात अब्जावधी रुपये नाले सफाई आणि रस्ते दुरुस्तीवर खर्च केले जातात असा दावा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून केला जातोय. मात्र पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची कशी दुरवस्था होते हे या विदारक दृश्यांवरून पुन्हा एकदा समोर आलंय. पावसाळ्यात रस्त्यांवरून प्रवास करणं आता मृत्यूच्या सापळातून प्रवास करण्यासारखं झालंय. स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असली तरी नागरिकांचा संताप शांत झालेला नाहीये. जोपर्यंत संबंधित कंत्राटदार आणि दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या अभियंत्यांवर मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हा धोका संपणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. सध्या पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून खचलेला रस्ता बंद करण्यात आला असून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. तसेच कोसळलेलं झाड बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबईतील सध्याची एकूणच परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. हवामान खात्यानं पुढील काही तास मुंबई आणि उपनगरांसाठी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. अशा परिस्थितीत नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहन करण्यात आलंय. विशेषतः ज्या भागांमध्ये मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांचं किंवा मेट्रोचं खोदकाम सुरू आहे त्या रस्त्यांवरून प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. भांडूपमधील या दोन्ही घटनांनी संपूर्ण मुंबईला एक मोठा इशाराच दिलाय. जर आत्ताच महापालिकेनं आणि सरकारनं अशा धोकादायक बांधकाम साईट्सचे तातडीनं ऑडिट केलं नाही तर आगामी दिवसात आणखी मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुंबलेलं पाणी, खड्डे आणि आता थेट खचणारे रस्ते या दुष्ट चक्रात अडकलेल्या मुंबईकरांना आता केवळ नशिबाचाच आधार उरलाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.